नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आपण हे सुंदर असे देवासाठी आसन कसं करायचं ते. हे बघा, याचा वापर आपण देवासाठी सुंदर असे आसन किंवा टी कॉस्टर किंवा दिवा स्टँड म्हणून सुद्धा करू शकतो. मी याआधीसुद्धा याची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे, पण ती मी साखळीमध्ये केली होती. आज आपण मॅजिक रिंगमध्ये करणार आहोत. मी आजच्या भागामध्ये फक्त हे बेस कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या भागात आपण ही बॉर्डरची डिझाईन आणि ह्या पाकळ्या कशा करायच्या त्या बघूया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मैत्रिणींनो आपल्याला घ्यायची आहे मॅजिक रिंग. हे बघा, मॅजिक रिंग आपण हा जो धागा आहे हा मी इथे बोटावर घेतलेला आहे. इकडून हा धागा असा वरती आणला, सुई इथून अशी आपण ही सुई घातलेली आहे. हा धागा इथून मी खेचून घेते. ठीक आहे. आता इथे ही जी आपली साखळी आलेली आहे, इथे आपण एक चैन घेऊया. एक चैन घेतल्यानंतर आपण पुन्हा 1 2 म्हणजे एकूण आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या म्हणजे आपला एक डबल क्रोशेट असतो. आता याच रिंगमध्ये आपल्याला एकूण 11 आणखी डबल क्रोशेट करायचे आहेत. 11 आणि हा 3 साखळ्यांचा एक म्हणजे 12 असे एकूण आपले 12 डबल क्रोशेट होतात. हे पहा मैत्रिणींनो, मॅजिक रिंगमध्ये आपण डबल क्रोशेट घेतो तेव्हा हा जो आपल्या बोटाचा धागा आहे हा थोडासा टाईट पकडायचा. 1 2 आणि हा आपला बोट इथे असा पकडून ठेवायचा म्हणजे आपले डबल क्रोशेट लूज होत नाहीत. 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. 11 डबल क्रोशेट आणि इथे या 3 साखळ्या म्हणजे एकूण 12 डबल क्रोशेट आपले होतात. आता हे बघा, हा जो आपला इथे सुरुवातीचा धागा आहे तो आपण असा आपली सुई इथेच ठेवा साखळीमध्ये आणि हा जो आपला धागा आहे हा असा खेचून घ्या. हे बघा, टाईट खेचून घ्यायचा, थोडासा टाईट खेचून घ्यायचा. हे बघा, आपली रिंग अशी इथे तयार होते. ही बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या सुरुवातीच्या 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करायची आहे आपल्याला तिसऱ्या साखळीवर. हे बघा, असा आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे 12 डबल क्रोशेटचा म्हणजे 3 साखळ्या आणि 11 डबल क्रोशेट. आता पुन्हा 1 2 3 चैन घ्यायच्या आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा. सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा. नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट. 1 2 प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 2 2 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. प्रत्येक डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 आणि 24 म्हणजे 12वर आपण जेव्हा 2 2 करू तेव्हा आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये एकूण 24 डबल क्रोशेट मिळतात. प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 2 2 डबल क्रोशेट करायचे आहेत.
आत्ता ज्या आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. मैत्रिणींनो, हे बघा, हे करत असताना आपला इथे असा खाली जो सुरुवातीचा होतो तो होल तयार होतो. त्यासाठी हा जो सुरुवातीचा धागा असतो तो आपण कट नाही करायचा, कारण तो असा खेचल्यानंतर हे बघा इथे हे पुन्हा टाईट होतं. त्यामुळे हा धागा कट करायचा नाही, तो आपण एंडला कट करू. म्हणजे जेव्हा आपलं पूर्ण आसन रेडी होईल तेव्हा आपण त्याला कट करून घेऊ. आता बघा इथे जिथे आपण स्लिप स्टिच घेतलेली तिथे पुन्हा 1 2 3 चैन घ्यायच्या. तिथे 3 चैन घ्यायच्या आणि नेक्स्ट स्टिचवर 2 चैन, 2 डबल क्रोशेट, 1 2. पुन्हा तिसऱ्या डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट, चौथ्यावर 2 डबल क्रोशेट. आता या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 2 1 2 असे डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. म्हणजे पहिल्यावर 1 घेतल्यावर दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 1, चौथ्यावर 2 असे आपल्याला डबल क्रोशेट आता करायचे आहेत. 1 नेक्स्टवर 2. असं आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा आपला तिसरा राऊंड आहे. हे पहा मैत्रिणींनो, हा माझा तिसरा राऊंड पण पूर्ण झालेला आहे. आता पुन्हा आपण सुरुवातीला जिथे 3 चैन घेतल्या होत्या तशा तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पण पूर्ण करणार आहोत. पहिल्या राऊंडमध्ये 12, दुसऱ्यामध्ये 24 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण 36 डबल क्रोशेट आपल्याला मिळतात. पुन्हा 1 2 3 चैन घ्यायच्या. आता इथे आपण 3 चैन घेतल्या. नेक्स्ट स्टिचवर पुन्हा आपण 1 डबल क्रोशेट आणि 3 नंबरच्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट घेणार आहोत. म्हणजे आता आपला जो हा चौथा राऊंड आहे तो असणार आहे 1 1 आणि 2. पुन्हा 4 नंबरवर 1, नेक्स्टमध्ये 1 आणि नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2. 1 1 2 असं आपल्याला आता हा आपला चौथा राऊंड पूर्ण करायचा आहे. 1 1 आणि 1 2. पुन्हा 1 1 आणि 1 2 असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. हे पहा मैत्रिणींनो, हा आपला चौथा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे. आता इथे पण ज्या आपण सुरुवातीला 3 चैन घेतल्या होत्या याच्या तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, आपल्याला 4च राऊंड करायचे आहेत. तुमचा जर इथे मध्ये होल येत असेल तर तुम्ही इथे हे असं करून टाईट करू शकता. हे बघा असं 4 राऊंड आपल्याला घ्यायचे आहेत. हे आपले 4 राऊंड. आता तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठं बनवायचं असेल, की मी सांगते आधी इथे आपण, मला एवढंच करायचं आहे. इथे एक साखळी घेऊन आपण हे कट करून घेऊया धागा. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठं करायचं असेल तर जसं आपण हे 12 डबल क्रोशेट घ्यायचे त्याच्यावर प्रत्येकी 2 2 म्हणजे 24, मग 2 1 2 1 असं करून आपण इथे 36 घेतो आणि मग 2 1 1 2 1 1 असं करून 48 घेतो. तसंच तुम्ही वरती वाढवू शकता. म्हणजे जसं 2 1 1 1 2 1 1 1 पुन्हा 2 घेतल्यानंतर 4 वेळा 1 पुन्हा 2 असं करून तुम्ही हे पुढे वाढवू शकता. हे बघा, मला हे आसन एवढंच करायचं होतं. ह्या आसनची म्हणजे आसनचे बेस आहे हे, याची एकूण मी केले हे बघा 4 इंचचं आहे बरोबर हे बेस. ही छोटी मूर्ती किंवा दिवा किंवा आपली एवढीच जर समई असेल तर ती ठेवण्यासाठी आपण ह्या
आसनचा वापर करू शकतो. हे बघा, मी एवढ्या मापाचं हे बेस केलेलं आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.